हम्म. सावधानता, स्वतःशी कनेक्ट होणं, कायेमध्ये उतरणं आणि चित्त मनोधर्मांच्या संपर्कात येणं आणि चित्तशुद्धीचं काम करणं हे आपलं धम्मजीवनात हे मुख्य अंग आहे, सेंट्रल पॉइंट आहे. त्यामुळे आपण जेव्हा सावधानता म्हणतो तेव्हा कनेक्टिव्हिटीचा मुद्दा आहे, सतीचा मुद्दा आहे, जागृतीचा मुद्दा आहे. तर त्याच्यातूनच बाकी सगळ्या गोष्टी निर्माण होतात. त्याच्यामुळेच बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात. म्हणजे धम्म लक्षात येतो, बुद्धही लक्षात येतात आणि सगळंच लक्षात येतं असं आता अलीकडे वाटायला लागलेलं आहे. आणि त्याची खात्री पटायला लागलेली आहे. नुसतं वाटतंय नाही, खात्री पटायला लागलेली आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की धम्माचा आपला धम्मपदाच्या निमित्तानं आपण धम्माचा जो रोज अभ्यास करतो, चिंतन करतो, तर त्याच्या पाठीमागे ही सतीची जी काही थोडीफार प्रॅक्टिस आहे, त्याच्यातून त्याचा अर्थ वेगळाच उलगडतोय. तो मला पण याच्या आधी नव्हता उलगडला. मी नेहमी सांगतोय आजकाल की धम्मपदाशी माझा शालेय जीवनापासून संबंध आहे, संपर्क आहे. कारण तो 8वी 9वी 10वी 11वीला पाली विषय असल्यामुळं तेव्हा मी याच्याबाबत पाली विषयाबाबत सिरियस होतो, धम्माबाबत जरी नसलो पूर्णपणे. कारण तेव्हा ती समजही नव्हती. 8वी 9वीला आजही ती समज पूर्ण होत नाही, तर 8वी 9वी 10वीला काय परिस्थिती असेल. 11वीला मात्र मला ते आज वाईट वाटतं. मला 11वीला म्हणजे मॅट्रिकला मला पाली विषय सोडावा लागला. हम्म, त्याचं कारण मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. मला गणित विषय घ्यायची एक प्रकारे सक्तीच होती. कारण सायन्सला घालायचं होतं आणि त्याच्यामुळे पाली विषय मला तो सोडावा लागला. ते काय बोर्डाचा नियम होता त्याप्रमाणे ते करावं लागलं. असो. तर धम्मपद या विषयाशी देखील तेव्हापासूनच संपर्क राहिला. धम्मपद, पाली अ, अ, पाली अठ्ठकथेतल्या काही गोष्टी, काही कथा, सुत्त, वेगवेगळी सुत्त, अ, सुत्त म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे पद्यमय सुत्त पण, जसं आता महामंगल सुत्त आहे किंवा आणखीन काही गाथा आहेत. अनेक अनेक गाथा होत्या. सुट्ट्या सुट्ट्या पण होत्या आणि एक एक मोठं सुत्त पण होतं. आणि काही कथा असायच्या, गोष्टी. तर हे सगळं त्यावेळेला एक अभ्यासाचा विषय असायचा आणि पाली विषयाशी त्यावेळेला जरा संबंध असल्यामुळं आणि त्यात मला इंटरेस्ट येत होता. म्हणजे मी त्याच्यात चांगली प्रगती करत होतो नॅचरली. का ते नाही मला माहिती, पण नॅचरली त्याच्यात मी चांगली प्रगती करत होतो. पण त्याच्यानंतरही आता आज आजपर्यंत अनेक वर्ष आता 8वी 9वी 10वीचा काळ म्हणजे 1900 69 70 71. बरोबर. किती वर्ष झाले थोडंसं त्याला? हा, तेव्हापासनं हा विषय आहे. पण आजपर्यंत हे अनेक वेळा वाचलं गेलं. तुम्हाला माहिती आहे, संपूर्ण धम्मपदाचं पठण पण झालं, रेकॉर्डिंग पण झालं त्यावेळेला. मला वाटतं एक 10 10 12 13 वर्षापूर्वी, काही आता मला साल लक्षात नाही, तेव्हा जे लखनौला रेकॉर्डिंग झालं त्यावेळेला 5000 सीडी त्याच्या निघाल्या होत्या.
आणि आज लाखो लोक ते ऐकतायत, लाखो अक्षरशः लाखो लोक पाहतायत. हे मला इतर लोक सांगतात की हे धम्मपद लाखो लोक ऐकतायत. त्याच्या अं, त्याच्या लिंक ज्या आहेत या अ, अ, चायनामध्ये पण ते फॉरवर्ड केलंय कुणीतरी. विपස්සनेच्या वेबसाईटवर पण आहे. आणि टीबी मिजीच्या अनेक याच्यात ते अ, काय त्यांचे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये ते ऐकतो मी, पाहतो. ते यूट्यूबवर पण आहे. टीबी मिजी कुणी नागपूर असेल का टीबी मिजी, धम्मप्रदीप किंवा इतरत्र काही काही ठिकाणी आहे. पण सध्या टीबी मिजीच्या सर्कलमध्ये तो विषय फिरतोय. आणि मला एकाने सांगितलं की तुमचं धम्मपद, तुमच्या आवाजातलं धम्मपद हे दररोज लॉर्ड बुद्धा चॅनलवर पण लागतं. हम्म. मी ते एकदाच ऐकलं, पण आहे ते. कारण आता माझ्या इथे घरातल्या टीव्हीवर काय ते लॉर्ड बुद्धा चॅनल लागत नाही. ते आता चॅनल आहे त्याची का ते? आता काय आहे की नाही आता माहिती नाही हा. हम्म. तेच. आणि अनेक अक्षरशः लाखो लोक पाहतात. हे मला इतर लोक सांगतात हा, मला माहिती नाही. किंवा ज्यांना काही टेक्निकल गोष्टी माहिती आहेत त्यांनी ते शोधावं की हे कुठं कुठं चाललंय. धम्मपद भास्कर साळवे किंवा राजेश चंद्रा असं ते टाईप केलं की ते युट्यूबवरचं ते दिसते. आणि बऱ्याच ठिकाणी आहे ते. असो, म्हणजे सांगण्याचा मुख्य मुद्दा असा आहे की एवढं सगळं या विषयाशी संपर्क असून पण आज मला जो धम्मपदाचा अर्थ लागतोय शब्दांचा, तो आत्तापर्यंत नाही लागला. तर हे कसं काय? तर स्वतःशी कनेक्शन, जेवढं स्वतःशी आपलं कनेक्शन होत जातं आपण स्वतःमध्ये उतरत जातो. धम्मं कायेन पश्यति म्हणतो ना आपण. आपण जसजसं आपण स्वतःमध्ये उतरत जातो तसतसे धम्म स्पष्ट होत जातात. कारण ते अत्तदीप भव, स्वतःच अनुभव घ्या, अपमादेन संपादेथ, जागृतीपूर्वक चाला, हे सगळ्या आतल्या गोष्टी आहेत. आणि या आतल्या गोष्टी जितक्या जास्त जमतात, प्रॅक्टिसमध्ये येतात, म्हणजे अं, आपण असं म्हणू शकतो धम्म जेव्हा आपण स्वतः जगतो, अभ्यास नाही, धम्माचा अभ्यास ही वेगळी गोष्ट आहे. धम्माचं पठण वेगळी गोष्ट आहे. धम्माचं ज्ञान वेगळी गोष्ट आहे. धम्म जगणं ही वेगळी गोष्ट आहे. ज्ञान आपल्याला अनेक गोष्टींचं असतं, म्हणून आपण त्या गोष्टी जगतोच असं नाही. म्हणजे समजा आपण असं, आता बाबासाहेबांचं जर उदाहरण घेतलं तर बाबासाहेबांना अनेक तत्वज्ञानांचं ज्ञान होतं, अनेक धर्मांचं ज्ञान होतं, अनेक शास्त्र त्यांना ज्ञात होती. म्हणजे बहुअंगी त्यांची विद्वत्ता होती ती. पण त्यांची स्वतःचं जे जगणं होतं ते काय सगळ्या धर्मांना धरून नव्हतं किंवा सगळ्या तत्वज्ञानांना धरून नव्हतं. त्यांचं स्वतःचं जे जगणं होतं हे बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे होतं. म्हणून ते राज्यघटनेतल्या त्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ही लोकशाहीची जी तत्व आहेत त्या लोकशाहीबद्दल बोलताना बाबासाहेब म्हटले की हे हे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे म्हणे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे माझी जगण्याची पद्धत आहे, विचार करण्याची पद्धत आहे. आणि ह्या गोष्टी मी बुद्धाकडून घेतलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान असणं आणि ती गोष्ट जगणं, त्याप्रमाणे वागणं आपण म्हणतो. ती गोष्ट स्वतःच्या जीवनामध्ये झिरपणं, एकरूप होणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणून ज्ञान महत्वाचं नाही.
ते आपल्यात झिरपतं का, किंवा ते कसं झिरपेल, कसं ॲब्झॉर्ब होईल आपल्यामध्ये, याचं याचं काय म्हणणार, याचं तंत्र, याचं कौशल्य, कुशलस्य उपसंपदा, याचं कौशल्य आपण संपादन करतो की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. किती माहिती आहे आणि कधीपासून माहिती आहे. आणि काही लोक म्हणतात ना, आम्ही ते ज्ञान कोळून प्यालो, आम्ही ते सगळं माहिती आहे आम्हाला. म्हणजे माहिती म्हणजे कळते असा त्या गैरसमज असतो. माहिती आहे म्हणजे कळतं. माहिती असणं आणि कळणं याच्यात फरक आहे. जिथं कळतं तिथं ती गोष्ट जीवनामध्ये उतरलेली असते. जेव्हा एखादी गोष्ट कळते तेव्हा ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये उतरलेली असते, त्याच्याशी आपण एकरूप झालेले असतो. ते धम्म जगणं. तर जेव्हा आपण हा सती जागृतीचा अभ्यास करतो तेव्हा धम्म जगायचा कसा हे लक्षात येतं. आणि तो जगण्यासाठी मग धम्म कळतो, कारण तो दिसतो, तो जाणवतो, स्पष्ट जाणवतो. त्या त्या दृष्टीनं पाहिलं ना, त्या शब्दांच्या ज्या काय म्हणतात, त्या गाथांमधल्या, धम्मपदातल्या गाथांच्या शब्दांचे पण अर्थ वेगळेच लक्षात यायला लागलेत. आता उदाहरणार्थ आज आज आपण जी गाथा पाहणार, 9वी गाथा जी आहे, सुखोगातली 9वी गाथा आणि धम्मपदातली 205 क्रमांकाची गाथा, आणि ती गाथा आणि त्याचा जो अर्थ दिलेला आहे, तो अर्थ मराठीतला अर्थ भदंत आनंद कौशल्यांजींच्या हिंदी धम्मपदावरून घेतलेला आहे. म्हणजे तो जवळपास तसाच्या तसा घेतलाय, फक्त रूपांतर केलं, त्याचं भाषांतर केलं, पण तो तसा त्याचा अर्थ नाही माझ्या दृष्टीला, जो आता मी वाचणार आहे. विवेकरसं पीत्वा रसं उपसंमस्य च निद्रो होती निपापो धम्म रसं पिबं. त्याचा अर्थ असा आहे की पूर्ण एकांतवास आणि शांतीचे रसपान करून मनुष्य निर्भय होतो आणि धर्मप्रीतीचे रसपान करून तो निष्पाप होतो. तर असाच याचा अर्थ निघतोय की आणखीन वेगळा, हे थोडंसं आपण खोलात शिरून पाहूया जरा. आता याची सुरुवात आपल्याला थोडी उलटी केलेली चांगली राहील. आणि आपण बऱ्याच वेळा पाहतो की एखादं एखादं सूत्र, एखादं तत्व ज्या ज्या क्रमांकानं, ज्या ज्या पद्धतीने सांगितलं जातं, प्रॅक्टिकली ती गोष्ट उलटी असते. कारण तत्व नेहमी शेवटी सापडतं, आधी प्रॅक्टिस येते. आधी ती गोष्ट काय म्हणतात, करून पाहावी लागते, की त्याच्यावर विचार करावा लागतो, म्हणजे किंवा त्याची प्रॅक्टिस करावी लागते, आणि मग त्याचं खरं स्वरूप कळतं. ते तत्व शेवटी कळतं. तत्व आधी कधी कळत नाही. तत्व हे नंतर कळतं. जसं सार नेहमी नंतर कळत असतो, सार आधी कळत नाही. तत्व म्हणजे सार आहे. जसं एखाद्या आपण आता PhD करणारे लोक असतात, डॉक्टरेट करणारे लोक असतात एखाद्या विषयावर, तर डॉक्टरेट हे नंतर येत आहे. डॉक्टरेटचा अभ्यास म्हणजे त्याचं जे तत्वज्ञान जे आहे, ते तत्वज्ञानाचा अभ्यास किंवा तत्वज्ञानाचा मुद्दा नंतर येतो. आधी त्याच्याविषयीचं ज्ञान, अभ्यास किंवा प्रॅक्टिस असेल तर प्रॅक्टिस ही आधी येते.
म्हणजे प्रॅक्टिकली थेरॉटिकली जी गोष्ट जशी दिसते तशी प्रॅक्टिकली तशी नसते, ती उलटी असते. म्हणून मला कधी कधी असं वाटतं की आता सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्मा सती, सम्मा समाधी, हे अष्टांग मार्ग जो आहे तो ज्या पद्धतीनं सांगितलाय, प्रॅक्टिकली ते सगळं उलट आहे. सम्यक दृष्टी आधी प्रॅक्टिकली येऊ शकत नाही, ती नंतर येते. आणि इथं आधी दाखवलेली आहे. म्हणजे आधी ती आली पाहिजे असं ते अष्टांग मार्ग सांगतो. सम्यक दृष्टी आधी आल्याशिवाय, म्हणजे समजल्याशिवाय, कोणती गोष्ट समजल्याशिवाय ती करण्याचा संकल्प बनत नाही, करायचं आपण ठरवत नाही. समजल्याशिवाय ती गोष्ट आपण करू शकत नाही. म्हणजे आणि करण्याचं ठरवणं म्हणजे संकल्प आहे. करायचं ठरवणं म्हणजे संकल्प आहे. आता समजतं कधी, हे मगाशी आपण पाहिलं, समजतं नंतर. अनेक गोष्टी करून पाहिल्यानंतर काय योग्य आहे, काय योग्य आणि काय अयोग्य, ही जी सम्यक अवस्था जी आहे ना, ही नंतर येते, शेवटी येते. जसं आता बुद्धांना शेवटी, सिद्धार्थ गौतमांना शेवटी धम्म सापडला, सगळं करून झाल्यावर. सगळे योग्य अयोग्य मार्ग पाहिल्यानंतर शेवटी त्यांना धम्म सापडलाय. दृष्टी नंतर आलेली आहे, आणि दृष्टी येण्यासाठी पण त्यांना जे काही प्रॅक्टिस करावी लागली, त्याला आपण जागृतीची प्रॅक्टिस म्हणतो. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. याचा अर्थ जागृतीचा सराव त्यांनी केला, सतीचा सराव केला, आणि म्हणून त्यातून जी काही समाधी मिळाली, त्याच्यात ते लक्षात आलेलं आहे की अरे हा, ही दृष्टी अशी अशी असल्याशिवाय, सम्यक दृष्टी असल्याशिवाय माणूस नीट संकल्प करून त्याची वाणी बदलत नाही, वाणीमध्ये रूपांतर होत नाही, वाणी सम्यक होत नाही, कर्म सम्यक होत नाही, म्हणजे वर्तन योग्य होत नाही. त्याच्यासाठी त्याची जी जीवनशैली आहे ही दृष्टी आल्याशिवाय आणि समज आल्याशिवाय ती त्याची आजीविका, जीवनशैली बदलत नाही. उपजीविकेचं साधन पण तो अं, योग्यच निवडू शकतो. उपजीविका हा आजीविकेचा एक भाग आहे, हे आपण पाहिलेलं आहे. हे सगळं करण्यासाठी जो व्यायाम, प्रयत्न असतो, तो दृष्टी आल्याशिवाय तर होत नाही. आणि सगळ्यात जोपर्यंत भान येत नाही, सती येत नाही, तोपर्यंत हे सगळं कळत नाही. म्हणजे जागृती जोपर्यंत, ओव्हरऑल अवेकनिंग, एक सर्वसमावेशक भान, जीवनाचं भान, अस्तित्वाचं भान, संस्कारांचं भान, जगण्याचं भान, काया वेदना चित्त मनोधम्म, हे सगळं अस्तित्व आहे, याचं भान जोपर्यंत येत नाही, सतीपठ्ठान जोपर्यंत येत नाही, सती जोपर्यंत सगळ्या अंगांमध्ये प्रस्थान करत नाही, सतीपठ्ठान, तोपर्यंत ते दृष्टी येत नाही आणि समजत नाही, किंवा दृष्टी प्राप्त होत नाही, संकल्प बनत नाही, संकल्प सम्यक संकल्प बनत नाही, सम्यक दृष्टी येत नाही. दृष्टी कधी येऊ शकते, पण ती सम्यकच असेल असं नाही. संकल्प अनेक करतो आपण, काहीतरी करायचं, अनेक गोष्टी लहानपणापासूनच आपण अनेक संकल्प केलेले आहेत, परंतु सगळे संकल्प हे सम्यक नसतात. बोलतो, प्रत्येक जण बोलतो, म्हणून सगळ्यांची वाणी सम्यक नसते. कृती, वर्तन, काही कृती, काही कर्म, कर्मांत म्हणजे अंतिम वर्तन, हे कर्मांत जो आहे, वर्तन जे आहे, हे आपण नेहमीच करतो. जन्मापासून काहीतरी कर्म करतच आलोय आपण. पण ते सम्यक कर्मांत तेव्हा बनतं जेव्हा भान असतं त्याचं, त्याची सती येते. कायानुसती आल्याशिवाय आपल्याला कर्मांत आपलं सुधरत नाही, सुधरू शकत नाही. आपली
आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवन जगण्याची जी रीत आहे, पद्धत आहे, सम्यक आजीविका जी आहे, ही आजीविका सम्यक तेव्हाच बनते जेव्हा ती समज येते. मग आपण त्याच्यामध्ये काय करतो, आपण अशी ऍडजस्ट अशी 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 जुळवाजुळव करतो आपल्या जीवनाची, की आपण आपल्याला जीवन जगताना आपल्याकडून वाईट कर्म होऊ नये, वाईट बोललं जाऊ नये, वाईट कृती होऊ नये, वाईट प्रकारचे प्रयत्न होऊ नयेत. म्हणजे असं काही आपल्याकडून होऊ नये की ज्याचा नंतर पश्चाताप होईल किंवा ज्याचं दुःखात रूपांतर होईल. तर ती जी आपली जीवनशैली आहे, ही आपल्या सम्यक दृष्टी नुसार, सम्यक संकल्पानुसार आपण तेव्हाच करतो जेव्हा त्याचं भान येतं, सती येते. म्हणजे सती आधी येते. सती आल्याशिवाय आतले धम्म समजत नाहीत. म्हणजे मनोधम्म, चित्तधम्म, वेदना धम्म, काया धम्म. धम्म म्हणजे एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट, आतली आणि बाहेरची, उंबराच्या आतली आणि बाहेरची, सब्जेक्ट ऑब्जेक्ट, ते सगळं तोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत सगळ्याचं भान येत नाही. त्यामुळे सती आधी येते, भान आधी आहे. आणि सगळ्याचा शेवटी परिणाम समाधी आहे. म्हणजे सगळा विस्कळीतपणा संपतो आणि सगळं चित्त, मन, सगळं व्यक्तिमत्व आपलं एक होतं, समाधी. तर तत्वज्ञान ही अं, कसं, जो प्रॅक्टिस करतो त्याच्यासाठी ते नंतर येतं. म्हणजे ज्याचं स्वतःचं तत्वज्ञान आहे ते नंतर शेवटी येतं ते. आणि अभ्यास म्हणून आपण आधी तत्वज्ञानाचा अभ्यास करू शकतो, म्हणजे ज्ञानी होऊ शकतो. फिलॉसॉफर होणं ही वेगळी गोष्ट आहे. तत्वज्ञानी स्वतः बनणं वेगळी गोष्ट आहे आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करणं ही वेगळी गोष्ट आहे. इथं आपल्याला अं, ही समज, म्हणजे धम्माची समज तेव्हा येते, म्हणजे धम्माचा धम्म विषय, म्हणजे सप्तबोधांगातलं जे दुसरं अंग आहे, तर धम्माचा विषय म्हणजे हे सगळ्या ज्या घडामोडी आहेत आतल्या, ज्याच्याविषयी आपण रोजच बोलतोय, थोडं 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 थोडं, या आतल्या घडामोडी ज्या आहेत आपल्यातल्या, हे धम्म आपल्याला आता हे जे आतलं जे आपण म्हणतोय ते आपण बुद्धांचे शब्द घेऊन पण बोलतोय आणि काही आपले पण अनुभव बनतात. आपलं म्हणजे पर्सनल नाही. आपल्याला जे समजतं म्हणजे माझं काहीतरी पर्सनल, हे शब्द आपण धम्मपदातले घेतो. परंतु त्याचं ते कुठं आहे ते शब्द? ते कशाला कशाला ती गोष्ट, कोणत्या गोष्टीला, कोणत्या अनुभवाला उद्देशून हा शब्द वापरलाय? जसं आता धम्मविवेक, धम्म विषय मी शब्द वापरला, तर त्याच्यातच विवेक आहे. त्याच्यामध्ये विवेक शब्द आहे, हा या गाथेतला पहिला शब्द आहे. म्हणून हे सगळं का आपण काय असं का चाललंय, म्हणजे हे जे चिंतन या दिशेनं का चाललंय, तर तो विवेक शब्द जो आहे ना, तो धम्म विषय आहे. सप्तबोधातला धम्म विषय आहे. आणि धम्म विषय म्हणजे अनालिसिस ऑफ धम्मा, मनोधम्मा किंवा चित्तधम्मा, जे काय आहे. अनालिसिस म्हणजे विश्लेषण, पृथक्करण, अलग वेगवेगळं करून पाहणं, त्याच्यावरचं चिंतन करणं, तो धम्म विषय आहे. तो धम्म विषय हा सतीमुळे येतो. म्हणून सती, धम्म विषय, आणि मग आपल्याला ऊर्जेचा अनुभव येतो. वीर्य म्हणजे शक्ती, आंतरिक शक्ती जी मोकळी होते विवेकामुळं, धम्म विषयामुळे.
म्हणजे धम्म समजल्यामुळे ती शक्ती मुक्त होते आणि त्याच्यातून प्रीतीचा म्हणजे अत्यानंदाचा अनुभव येतो. सती धम्मविषय वीर्य प्रीती अत्यानंदाचा अनुभव येतो. या गाथेत शेवटी जे म्हटलेलं आहे धम्म पीती रस पिबंग पिबंग म्हणजे धम्म समजल्याशिवाय धम्मप्रीती धम्मविचय झाल्याशिवाय म्हणजेच धम्मविचय ज्याला करता येतो म्हणजे धम्माचं विश्लेषण ज्याला जागृतीच्या आधारे करता येतं किंवा त्याच्याकडून होतं ते नॅचरलीच होतं ते. पण पहिलं काम सतीचं आहे. आधी भानावर येण्याचं आधी जागृत होण्याचं आहे. जागृत झालो की मनोधम्मांपर्यंत आपण पोहोचतो आणि मनोधम्मांमध्ये सगळे धम्म येतात. मनोधम्मांमध्ये तुमचं चित्त पण येतं. चित्ताविषयीचे पण धम्म हे मनाला समजतात. जाणीवांचं फिलिंग हे याचा अर्थ किंवा त्याचं स्वरूप काय त्याचं काय म्हणतात त्याच्याबद्दलच्या संज्ञा शब्द ही भाषा ही मनोधम्मांना समजते. काया काया हा शब्द पण विचार शब्द आहे तो म्हणजे मनोधम्मातला विषय आहे. आणि कायामध्ये सगळं काय आनापान सती हे शब्द आहेत परंतु तो विचार आहे. परंतु तो शब्द कशाला धरून आहे कुठं त्याचं संबोधन जे होतं कशाचं संबोधन आहे. आन अपान म्हणजे काय हे शब्द जे आहेत हे जरी मनोधर्मातले असले विचारातले असले तरी त्याचा संबंध कायेमध्ये जे आन आणि अपान चाललेलं आहे सतत जन्मापासून आता या क्षणी सुद्धा तर आन असेल तर आन तो शब्द आन प्रक्रिया दाखवतो. ती संज्ञा आन प्रक्रिया म्हणजे ही काया आतमध्ये धडामध्ये कसं आतून आत श्वास घेते त्याला धरून कशी पोटामध्ये हालचाल चालते श्वासपटल तर आपल्याला दिसत नाही स्पष्ट जाणवत नाही काहीतरी वर खाली होते पोटामध्ये आणि त्याच्यामुळे पोटाचं पण आकुंचन प्रसरण आपल्याला जाणवतं जर आपण आतमध्ये उतरलेले असू तर त्यानुसार आनापान होतं तेव्हा छातीचा पिंजरा पण प्रसरण पावतो किंवा आकुंचन पावतो जो असेल तो आधी प्रसरण पावतो म्हणजे फुगतो छाती फुगते म्हणजे पोकळी निर्माण होते पोकळी निर्माण होते म्हणून हवा नाकातून आत येते. हवा नाकातून डायरेक्ट कधी आत येत नाही म्हणजे श्वास बाहेरून आत घेतला जात नाही तो आतून आतून अशी परिस्थिती अशी कंडिशन निर्माण होते अशी अवस्था निर्माण होते अनापानमध्ये त्या प्रक्रियेमध्ये की छातीत पोकळी निर्माण होते म्हणून श्वास आत येतो. कारण तो त्याच्या खालचा जो डायफ्राम श्वास पटल जो आहे त्याचं जे वर खाली होणं आहे किंवा आकुंचन प्रसरण काय असेल ते म्हणजे चाललेलं आहे त्यानुसार ती पोकळी निर्माण होते. श्वास बाहेर पडल्यावर ती पोकळी संपते. परत पोकळी निर्माण होते श्वास आत येतो पोकळी म्हणजे खालून काहीतरी असा दबाव आहे किंवा ती नैसर्गिक क्रिया आहे. दबाव आहे किंवा काय ती एक नैसर्गिक क्रिया आहे की ते हवा आत घेतली तिचं काम झालं म्हणजे आता तिचं काम काय जे काही शुद्धीकरण आहे रक्त शुद्धीकरण वगैरे
फुफ्फुसांच्या आजूबाजूला, आणि मग ते रक्त परत ते रक्तवाहिन्यांमध्ये अं, शुद्ध रक्तवाहिन्या ज्या फुफ्फुसाच्या आजूबाजूला पसरलेलं आहे त्या जाळं, तिथं रक्त शुद्ध होतं त्या ऑस्मोटिक प्रेशरनं. जे काही शास्त्रीय भाषा आहे ती. ऑक्सिजन रक्तात जातो, रक्तातला कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसात येतो, तो बाहेर पडतो, आणि शुद्ध झालेलं रक्त जे काही याच्यात येतं, हृदयात येतं, आणि मग ते सगळ्या शरीरामध्ये पसरवलं जातं. त्याच्यावर आपण जगतो. तर हे सगळं हे हे काम होण्यासाठी ते आनापान चाललंय. आपल्याला एवढं माहिती नाही, कारण आपल्याला ते आतलं काय माहिती, आपल्याला सगळं अविद्याच आहे, अज्ञानच आहे आतलं. आपल्याला जगाचं ज्ञान असेल, पण आपल्याबद्दलचं अज्ञान असतं, अविद्या आहे. त्याच्यातून हे सगळे संस्कार झाले, तर संस्कारांचं हे काम चाललंय. आनापान हे संस्कारच आहेत परत. सतीमध्ये जेव्हा हे धम्म विषय होतो, तेव्हा तो कार्यकारण भाव कळतो. म्हणजे आता आपण समजा थोडं आनापानची प्रक्रिया कशी चालली ते आपण पाहतो, आणि मग कायेत उतरतो, मग कायेत काय ते जाणीवा जाणवतात, वेदनानुसती त्याच्या सुखदुःख जाणवतात. हे सुखदुःखाची ओढाताण कशामुळं आहे, कशामुळं हे टेन्शन, प्रेशर, किंवा मुक्त अवस्था, प्रीतीची अवस्था, किंवा कुंठित अवस्था, सुखदुःख, हे कशामुळं आहे? तर काहीतरी अपेक्षांचं ओझं आहे, तृष्णांचं ओझं आहे. त्यांना काहीतरी पाहिजे, आणि जे आपल्या जन्माबरोबरच आलेलं आहे आणि वाढत गेलेलं आहे. वाढतोय आपण, वाढत आलो. तर ते वाढलं म्हणजे सगळंच वाढलं, म्हणजे तृष्णाही वाढली, आपलं वय वाढलं, आपलं वजन वाढलं, आपली उंची वाढली, जाडी वाढली, सगळं वाढलं. म्हणजे त्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा वाढल्या, आणि त्याची तृप्ती करता करता तो संचय पण होत गेला, आणि मग ते वाढलो, आपण वाढलो. तर जेव्हा आपण उतरतो आपल्यामध्ये, तेव्हा अशा काही गोष्टी आपापच सुचतात, त्या आपापच तो धम्म धम्म विषय होतो, म्हणून तो धम्म कळतो. मग ते शब्द ते आपापच निर्माण होतात. आता काही लोक म्हणतात ना, की आपलं जे काही हे चाललेलं आहे ते असं चाललंय, काही दोन चारच शब्द आहेत म्हणे. गाथामध्ये किती 8 शब्द असतात साधारणपणे, 8 ते 9 किंवा 10 काय असेल ते. तर त्याला धरून आपण एक तासभर, पाऊण तास कसं काय चालतं हे सगळं. तर ते शब्द थेट आपल्याला काही गोष्टी स्वतःशी संपर्क असल्यामुळे त्याचा वेगळा अर्थ लागतो. जसं आता हे धम्म पीती रस, ह्या गाथेतला जो शेवटचा शब्द आहे, की धम्म पीती रस पिबंग, तो धम्म प्रीतीचा रस म्हणजे आनंद रस. आता रस याचा अर्थ असा आहे, रस हा मिसळतो. जसे आपले ग्रंथी असतात ना, ग्रंथीमधले सगळे रस जे असतात, म्हणजे पित्त जे असतं ते रक्तात मिसळतं, म्हणून ते पित्त वाढतं. म्हणून आपल्याला ती चक्कर येते, गुंगल्यासारखं होतं, झोप येते, काय असेल ते, मळमळ होते. म्हणजे ते सगळ्या ह्याच्यात तो रस विरघळतो, झिरपतो, ॲब्झॉर्ब होतो. रसाचा अर्थ तो आहे जो सगळीकडे भिनतो. तर आता हे धम्म पीती रस म्हणजे कसं, की त्या धम्म समजल्यानंतरचा जो अत्यानंद होतो, प्रीती, तो सगळीकडे व्यक्त होतो. तर आपल्या शरीरामध्ये व्यक्त होतो, एक अशा लहरी जाणवतात. प्रीतीमध्ये त्या प्रीतीचा तो हेच आहे, त्याच्यामध्ये लहरी जाणवतात.
आता ज्याला लोक प्रीती म्हणतात, तो एक लैंगिक आनंदातली त्याला ते प्रीती किंवा प्रीती आणि तो आनंद ते वेगवेगळं समजतात. परंतु तो आनंद तोच असतो, जी इच्छा, आकांक्षा, तृष्णांमधला तो एक, त्याची तृप्ती झाली की ते एक आनंद होतो किंवा सुटकेतून प्रीती होते. अगदी साधे साधे आपल्याला प्रीतीचे, आनंदाचे अनुभव, लहरीचे अनुभव आपल्याला वेगळ्या निमित्तानं येतात. काहीतरी अचानक प्राप्ती झाली, काहीतरी आपल्याला मोठ्या संकटातून वाचलो, किंवा खूप भूक लागली आणि खायला मिळालं तरी पण आपल्याला आनंद होतो. हा, बरं वाटलं, असं, अशी जी एक हे असतं, तर ते शहारे येतात कधी कधी अंगावर. तर प्रीतीचे असं ते वर्णन केलेलं आहे. कारण तो प्रीती रस, कारण त्या ग्रंथी स्रवतात. प्रीती म्हणजे काय, तर त्या ती विशिष्ट ग्रंथी स्रवत. आता ते कोणती ग्रंथी आहे मला ती माहिती नाही, काय त्याचं नाव मला माहिती नाही. जसं आता पित्त रसाचं पित्ताशय ही ग्रंथी आहे ते माहिती आहे, परंतु किंवा आपण शास्त्राचा थोडासा अभ्यास केला तर अमिगडाला, जे मेंदूतली ग्रंथी आहे ती भावनांमुळं स्रवते, विशिष्ट भावनांमुळे वगैरे. ते शब्द माहिती आहेत, पण नेमकं कशाला ते उद्देशून म्हणतात तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाही. पण त्याच्यातून जो तो स्राव होतो, रस पाझरतो, तो सगळ्या रक्तामध्ये मिसळतो आणि रक्त सगळीकडे आहे, टॉप टू बॉटम, डोक्यापासून पायापर्यंत रक्त सगळीकडे असल्यामुळे ते सगळीकडे तो परिणाम होतो. म्हणून ते सगळ्या शरीरावर परिणाम होतो. म्हणून आनंद झाला की सगळं शरीर नाचतं, दुःखी झाले का सगळं शरीर कुंठित होतं, गळून जातं, बधीर होतं, निष्क्रिय होतं. आणि आनंद झाला की ते सक्रिय होतं. या रसाचा म्हणजे या ग्रंथी, आता रस म्हणजे ग्रंथी आहे, तर त्या ग्रंथीचा परिणाम सगळ्या शरीरावर होतो. म्हणजे सगळं ग्लँडवर, ग्रंथींवरच हे चाललंय सगळं. केमिकल आहेत, इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रिया आपण जी म्हणतो ना, जैव रासायनिक क्रिया आहेत, विद्युत रासायनिक क्रिया आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, चित्त, मन, आणि ते ह्या कायेत. तर कायेत उतरल्यावर धम्म दिसतात. म्हणजे सगळे कार्यकारण भाव दिसतो, आणि तो दिसल्यावर, तो सापडल्यावर आनंद होतो, अत्यानंद होतो. आणि मग काय होतं म्हटलेलं आहे की माणूस अज्ञानात असला की तो घाबरतो, आणि ज्ञान आलं, ज्ञान झालं, समज आली, प्रज्ञा मिळाली, सापडली, किंवा अनुभवाला आली, की माणूस निर्भय होतो, तो निद्दरो होती, तर निर्भय होतो तो. धम्मरस स्रवायला लागला का, धम्मरस सापडला, धम्मरस अनुभवाला आला, आणि तो सगळ्या याच्यामध्ये म्हणजे धम्म जगणं. आपण सुरुवात जी केली की तत्वज्ञान आणि धम्म जगणं याच्यात काय फरक आहे, त्याला धरून हे विषय आपला पुढे चाललाय. धम्माचं ज्ञान असणं आणि धम्म जगणं, म्हणजे धम्म रस झिरपणं, पाझरणं, आणि तो झिरपणं सगळ्या सर्वांगामध्ये, तर त्याच्यामध्ये ती प्रीतीची, आनंदाची अवस्था निर्माण होते, आणि माणसाला ते समज येते ती.
धम्माची समज येते म्हणजे जीवनाची समज येते. आणि जीवनाची समज आली की माणूस जो आधी अज्ञानामध्ये घाबरतो, अविद्येमध्ये घाबरतो, भयभीत होतो आणि काहीही करतो, काहीही करतो. बुवा बाबा आपण काल चर्चा केली आणि आता जे अजूनही चाललंय ते टीव्हीवर, काहीही करतो, ती अविद्या आहे. धम्म सापडला नाही, त्यामुळे ते त्यांच्यातले अधम्म त्यांना वापरतात, बाबांना पण आणि भक्तांना. अधम्म त्यांना वापरतात आणि मग ते दुःख भोगतात, मग पश्चाताप. पण त्याच्यात ते इतके खोलात बुडालेले असतात. आता ते गटांगळा खाऊन त्याच्यातच मरतील की बाहेर येतील, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. ते भानावर आल्यानंतर ती प्रक्रिया सुरू होईल शुद्धीकरणाची, चित्तशुद्धीची. आता ते कधी कसं हे त्यांच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आता हे हा बुवा बाबा आणि भक्ताचा प्रश्न हा जागतिक पातळीवर आपण जर पाहिलं तर आता जी युद्धजन्य परिस्थिती आहे हे तरी काय आहे? काय रोज नवीन नवीन युद्धामध्ये प्रगती होते हम्म. आणि माणसांची अधोगती होते. तर याला समज म्हणणार का? याला प्रज्ञा म्हणणार का? याला काय म्हणतात, माणसाचं जगणं म्हणणार का याला? हे बुद्धिमान प्राणी आपण म्हणू याला, हुशार प्राणी, विद्वान, विद्वान मूर्ख या मूर्ख विद्वान. कारण त्यांना त्याचं ज्ञान आहे ना. बॉम्ब कसा बनवायचा, कसा टाकायचा. बनवणारा वेगळा असू शकतो, परंतु टाकणारा, त्याला ज्ञान आहे त्याचं, पण भान नाही, परिणामाची जाण नाही, अस्तित्वाचं भान नाही, पण सगळ्या अनेक गोष्टींचं ज्ञान आहे. म्हणजे या ज्ञानामुळे अतिरिक्त ज्ञान, ती तृष्णा आहे, ते ध्यान आहे. ध्यानातून ज्ञान मिळतं. पण त्याचं भान नसेल तर त्याच्यात माणूस जणू काय आत्महत्याच करतो. आत्महत्या घडून येते. कारण त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा याचं भान नाही. कारण स्वतःचं भान नाही, चित्ताचं भान नाही, ते कसं काम करून घेतं आपल्याकडून, मनोविज्ञानाचं भान नाही. तर हे धम्म समजणं किती गरजेचं आहे. धम्मरस, धम्माचं काय म्हणतात, त्याला धम्मामृत पण म्हटलेलं आहे. तर अमृत म्हणजे जिथं माणूस मरत नाही. मरत नाही म्हणजे शरीराने मरतो, शरीराने माणूस मरू शकतो पण मनाने नाही मरत. ते मृत्यू ज्या शरीराचा आहे त्याला तो स्वीकारतो, ठीक आहे, आता तू तू तुझ्या पद्धतीनं आलास, तुझ्या पद्धतीनं जा, असं जणू काही ती भूमिका तयार होते. कारण जन्म आपण ठरवून घेतला नाही आणि ठरवून आपण जाणार नाही. ज्या पद्धतीने हे अस्तित्व, हे जीवन ज्या पद्धतीनं अस्तित्वात आलं त्या पद्धतीनं त्या मार्गाने जाणार असेल तर होऊ द्या. लेट इट हॅपन, लेट इट गो. जेव्हा मला वाटतं जी काही बुद्धांना जी प्राप्ती होते
तेव्हा अनात्माची जी ही अवस्था येते ती ही दुःखमुक्तीची अवस्था येत असावी. आपल्याला अजून तर पूर्ण अनुभव नाही, पण शेतावरून भाताची परीक्षा, किंवा त म्हणतात तपेल, किंवा प म्हटल्यावर प्रज्ञा, असं ते काही आपण म्हण तयार करू शकतो. जसं सती सती आली की सगळंच आलं ते. स स म्हणजे सती, त म्हणजे तपेल आपण, स म्हणजे सती. संगीतातला सा आला की सगळं संगीत समजलं म्हणतात. ज्याला सा समजतो, म्हणजे ज्याला आपला सूर गवसतो, त्याला सगळं संगीत समजतं. पण बऱ्याच कलाकारांना, गायकांना, यांना तो सूरच गवसत नाही. मग ते दुसऱ्याच्या सुरात गाण्याचा प्रयत्न करतात, कॉपी करतात. तेही जमते, पण ते स्वतःच नसल्यामुळे ते टिकून राहत नाही, ते डेव्हलप होत नाही. त्याची कॉपी होऊ शकते, कॉपी होते, कॉपी पेस्ट होते स्वतःमध्ये. मग ती आपण कॉपी करू शकतो, पण ते त्यांचं नसतं ते. त्यामुळे ते पुढे टिकून नाही राहत ते. झऱ्याचं पाणी आणि झऱ्याचं पाणी आटत नाही, आणि टाकीतलं पाणी संपून जातं. कॉपी पेस्टनी डेव्हलपमेंट होत नाही. तो झराच ओपन झाला पाहिजे. तर हे अं, चला, खूप मुद्दे पुढे येत आहेत. धम्मरस जो आहे, तर हा धम्मरस हा धम्माची समज आल्यावर, ती समज सतीमुळे येते. सतीमुळे धम्मविजय, म्हणून तो धम्मरस जो पाझरतो, तो ज्याचा त्याचा असतो. बुद्ध सुद्धा ज्याचे त्याचे असतात, असं माझं मत आहे. म्हणून बुद्धं शरणं गच्छामि, म्हणजे ज्याचे त्याचे बुद्ध आहे, ज्याची त्याची समज आहे, ज्याची त्याची प्राप्ती ती असू शकते. बुद्ध म्हणजे कोणी, आपण सिद्धार्थ गौतम बुद्धांची आपण कॉपी नाही करू शकत ना. त्यांची कॉपी नाही, ते 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 होते. त्यांची कॉपी. आता बाबासाहेब म्हणले बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढं, म्हणजे याचा अर्थ काय आला? मला तसं करायला अजून 100 वर्ष घालावे लागतील, असा त्याचा अर्थ झाला. असं बाबासाहेबांच्या म्हणण्याचा अर्थ निघतो. बुद्धासारखं बनायला, बुद्धासारखी मुक्ती अनुभवायला, दुःख मुक्ती अनुभवायला अजून 100 वर्ष. आता बाबासाहेबांचं ज्ञान सामान्य माणसाला आजही मोजता येत नाही, पंडितांना पण मोजता येत नाही. अंतच लागत नाही त्यांच्या ज्ञानाचा. मग बुद्ध कुठे? पण त्यांना ते लक्षात आलं होतं. हे त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजच सांगतं. आज जरा फोटो व्यवस्थित दिसत नाही, पण हजारो लाख वेळा पाहिला असेल हा चेहरा जरा निरखून पाहायला पाहिजे. किंवा 14 ऑक्टोबरचा तो काठी हातात घेतलेला चेहरा. तर धम्मरसाचं ते मिश्रण आहे त्याच्यामध्ये. म्हणून ते म्हटलं, मी इतका आनंद झालाय मला की हर्षवाईच होईल. 15 ऑक्टोबरला म्हटलंय, सुटलो, नरकातून सुटलो. रडायला पण आलं त्यांना, पण नरकातून सुटलो. तर ही प्रीतीची अवस्था आहे. सुटका झाली, आणि ते आपल्याला ज्याला त्याला करता आलं पाहिजे.
हेच काम आहे. बुद्ध धम्म शिकण्याचा फायदा हाच आहे. हे फक्त काहीतरी ज्ञान मिळवायचं आणि पंडित व्हायचं आणि अमकं करायचं ते ठीक आहे. ते काय वाईट नाही. आपला धम्मरस आपल्यालाच अनुभवाला आला. आपला आपला धम्मप्रीतीचा रस आपल्यालाच अनुभवाला आला पाहिजे. म्हणजे आपली अवस्था निर्भय बनली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे या गाथेनुसार. कारण आपण निष्पाप होतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याकडून वाईट कर्म घडतच नाही. निद्रो होती निपापो धम्म पीती रसंग पिबंग पिबंग. आणि हे सगळं कधी विवेक आला तर अविवेक रसंग पित्वा, त्याला पण रस म्हटलेला आहे. म्हणजे धम्मविषय जमतोय. सा विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी म्हणा. विवेक याला त्यांनी एकांतवास म्हटलाय, काम म्हणून म्हटलं. मी याच्याशी सहमत नाही, अनुवादाशी, भाषांतराशी. विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची एक बुद्धी आहे. सारासार विचार, विवेक, आणि मग उपशमावस्था येते. उपशम म्हणजे शांती, समाधी किंवा शांती, मनाची स्थिरता, धावपळ संपली, निपाण. तर अनेक विचार विचार डोक्यात येत आहेत, पण आता सगळे ते खूप लांबत राहिलं तर ते लांबत राहील. ती पण एक दोन. सतीच आहे. हा, ती पण सतीच आहे. ती पण सतीच आहे की कुठपर्यंत लांबवायचं. कारण तुम्हाला कामधंद्याला जायचंय, मला काय, मी बोलू शकतो.